जी माधुरी हत्ती एवढ्या चर्चेत आहे त्या टॉपिकची दुसरी बाजू जाणून घेऊया। पेटा या संस्थेला महादेवी हत्तीच्या प्रकरणाची माहिती 2017 मध्ये मिळाली, जेव्हा मानसिक त्रासातून त्या हत्तीने जैन मठाच्या मुख्य पुजाऱ्याचा जीव घेतला। त्यानंतर तेव्हाचे स्थानिक राजकारणी राजू शेट्टी आणि मठाने सुचवले की हत्तीला वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये हलवावे। त्यावेळी पेटा इंडिया यांनी या विरोधात याचिका केली की झू हे हत्तीसाठी योग्य ठिकाण नाही आणि हत्तीला रिहॅबिलिटेशनची गरज आहे, त्यामुळे तिला वाईल्ड लाईफ सँच्युरीला हलवावे अशी मागणी करण्यात आली। सुप्रीम कोर्ट हाय पॉवर्ड कमिटीने या हत्तीची स्थिती तपासून पाहिली। त्यांनी निष्कर्ष काढला की हत्तीला ग्रेड 4 आर्थरायटिस, फूट रॉट आणि एकटेपणामुळे मानसिक त्रास होत आहे, त्यामुळे न्यायालयाने तिला रिहॅबिलिटेट करण्याचे आदेश दिले। वैद्यकीय तपासणीत जुनाट पायांच्या समस्यांचा उल्लेख आहे। वाढलेले नख, कंडावर वाढलेली त्वचा, पायाच्या मागच्या नखात जुनाट फोड, दोन्ही गुडघ्यांवर वेदनायक सूज, रेडिओग्राफीमध्ये पुढच्या पायात फ्रॅक्चर आणि संधिवात दिसून आला। त्याच अहवालातून हे लक्षात आले की महादेवीला सतत वेदना होत होत्या आणि ती एका जागी उभी राहिल्यामुळे तिच्यावर खूप ताण होता। याच अहवालाच्या आधारे हायकोर्ट हायर पॉवर कमिटी आणि सुप्रीम कोर्टने तिला रिहॅबिलिटेशनसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला। तुमचे मत आम्हाला कळवा आणि पाहत रहा चल बोलून टाक।